नमस्कार मित्रांनो, मी शुभम कुलकर्णी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो वेल्ले टॉक्स या आपल्या मराठी पॉडकास्ट चॅनलमध्ये. तर आजचा विषय आहे त्वचेचे आजार आणि आयुर्वेद, आणि या विषयावरती आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आवर्जून उपस्थित आहेत डॉक्टर अतुल कुंभारे, MD आयुर्वेदाचार्य. नमस्कार अतुल सर. नमस्कार. धन्यवाद आपला वेळ काढून आपण आज इथे आपली उपस्थिती दर्शवली आहे. तर सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो, गेली 15 वर्ष अतुल सर महाराष्ट्रभर आपली आयुर्वेदाची सेवा अविरतपणे पुरवत आहेत, आणि अगदी मूळ व्याधीपासून ते कॅन्सर सारख्या प्रदीर्घ आजारांपर्यंत त्यांनी वेगवेगळ्या पेशंट्सना वेगवेगळ्या लेवलवरती ट्रीटमेंट दिलेली आहे, आणि ती यशस्वीरित्या त्यांनी आजपर्यंत ती सेवा सर्वांपर्यंत पुरवत आहेत. तर आजच्या विषयामध्ये हात घालूया, त्वचेचे आजार. तर सर मला सांगा, आयुर्वेदानुसार त्वचेची उत्पत्ती कशी होती? तत्र खलु प्रवृतस्य शुक्रशोणितस्य अभिपच्यमानस्य शिरसे व संतानिका सप्त त्वचा भवन्ति. तर जेव्हा शुक्र आणि स्त्रीबीज आणि पुरुष बीज याचा कॉन्टॅक्ट येतो आणि शरीर तयार व्हायला लागतं, त्यावेळेस वेगवेगळ्या महाभूतांनुसार त्यात वेगवेगळे शरीराचे अवयव बनतात. तर त्याच वेळेला जशी दूध आपण गरम करतो किंवा उकळताना त्यावर जशी साय यायला लागते, अगदी तशी या प्रक्रियेमध्ये शरीराचे इतर अवयव तयार व्हायच्या वेळेस बरोबर त्यावर त्वचा येते. तर आयुर्वेदानुसार 7 त्वचेचे लेयर सांगितलेले आहेत वेगवेगळे, आणि जर आधुनिक शास्त्रानुसार पाहिलं तर 2 त्वचेचे मुख्य लेयर असतात, डर्मिस आणि इपिडर्मिस. ओके. तर सर आता तुम्ही त्वचेची उत्पत्ती इतक्या छान पद्धतीने सांगितली, तर माझा पुढचा प्रश्न असा आहे आजारांबद्दल. त्वचेचे आजार होण्याची काय कारण आहे? बरोबर. तर मुख्यतः त्वचेचे आजार होण्याची कारण जी असतात ती अति मसालेदार खाणे, विदाई अन्न पदार्थ खाणे, विदाई म्हणजे शेवपुरी, पाणीपुरी, रगडापुरी ह्या पद्धतीचे जे अन्न असतात ते खाणे. नंतर विरुद्ध आहार हा एक सगळ्यात महत्वाचा कॉन्सेप्ट आयुर्वेदामध्ये सांगितला आहे. तर विरुद्ध आहार म्हणजे काय की 2 गोष्टींचा संयोग जो म्हणजे त्याचा लॉंग ऍक्टिंग इफेक्ट हा त्रासदायक असतो, ज्याला बोलीभाषेत स्लो पॉइझनिंग म्हणतात, आयुर्वेदामध्ये आमच्या दोषी विष असं म्हणतात त्याला. तर त्याला विरुद्ध आहार म्हणतात. उदाहरणार्थ तूप आणि मध हे समभाग जर एकत्र घेतलं तर तो त्रासदायक असतो, किंवा आपण सर्रास जिकडे बघतो की दूध केळी शिकरण हे एकत्र खाणं किंवा कुठलंही फ्रूट सॅलड करणं हे पण विरुद्ध अन्न कन्सिडर केलं जातं. निसर्गामध्ये एकमेव फळ आहे की ज्याच्या बरोबर दूध घेतलं चालतं, ते म्हणजे आंबा. आमरस पचावा वगैरे म्हणून त्याचा अँटीडोट हा दूध हा सांगितलेला आहे. पण इतर कुठल्याही फळाबरोबर दूध खाणं किंवा फ्रूट सॅलड खाणं, तर हे सगळ्या गोष्टी हे विरुद्ध अन्न आहेत. नंतर बरेच लोक जे मांसाहारी असतात, मासे वगैरे खातात आणि त्याच दिवशी दूध घेतलं जातं, तर हे विरुद्ध अन्न कन्सिडर केलं जातं. दही खाणं हे पण काल विरुद्ध आहे, म्हणजे दिवसा नाही, रात्री दही खाणं हे काल विरुद्ध आहे. तर ह्या ज्या अशा विरुद्ध गोष्टी असतात त्यामुळे त्वचेचे आजार हे वाढीस लागतात. ओके. तर सिम्पली जे तुम्ही विरुद्ध अन्न म्हणून समजावून सांगितलं, तर ते विरुद्ध अन्न जेव्हा जेव्हा आपण खातो, जेव्हा जेव्हा ग्रहण करतो, ते त्वचेचे आजार होण्यासाठी, आणि म्हणजे सगळ्या किती साधं सोपं समजायला आहे, पण हे हितकारक अहितकारक आणि सुखदायी आणि त्या कॅटेगरीमध्ये मला थोडस लक्षात आलं. पण धन्यवाद सर. पुढचा प्रश्न आहे, त्वचेचे आजार होणार असतील तर शरीरात नक्की काय बदल होतो? बरोबर. बऱ्याचदा काय होतं की त्वचा एखाद्याची जर वृक्ष असेल तर ती सॉफ्ट जाणवायला लागते, खूपच सॉफ्ट होते किंवा वृक्ष होते. बऱ्याचदा घाम खूप येतो किंवा मुळीच येत नाही. नंतर त्वचा काळवंडायला लागते, म्हणजे त्याचा कलर बदलायला लागतो. जर जखम झाल्या असतील तर त्या लवकर कमी होत नाहीत. तर ही भविष्यात त्वचेचे आजार होणार याचे ते संकेत असतात, किंवा त्यांनी ओळखावं की अच्छा. तर आणि जसं तुम्ही सांगितलं आता की काय बदल होतात, तर नक्की लक्षणं काय आहेत त्वचेच्या आजाराची लक्षणं कोणती आहेत? बरोबर. आता जी पूर्वरूप आपण पाहिली की म्हणजे पूर्वी होणाऱ्या जे लक्षण असतात ते प्रॉमिनंटली व्हायला लागतात. विशिष्ट ठिकाणी शरीराच्या किंवा पूर्ण शरीरावर खाज यायला लागते, बऱ्याचदा आग येते, काही ठिकाणी वेदना असतात,
त्वचेचा कलर बदलतो. आणि आयुर्वेदामध्ये जवळपास 20 प्रकारचे कुष्ठ म्हणजे त्वचा विकार सांगितलेले आहेत. तर त्यामध्ये साधारण म्हणजे आयुर्वेदामध्ये जे काही विविध प्रकारचे त्वचा रोग सांगितलेले आहेत तर त्याची तुलना अशी केलेली आहे. आता उदाहरणार्थ काकणक नावाचा एक त्वचा विकार सांगितलेला आहे की ज्यामध्ये बांगडी सारखा डाग येतो आणि तो भाग खाजवत असतो, ज्याला बोली भाषेमध्ये आपण नायटा किंवा रिंगवर्म म्हणू शकतो. किंवा उदुंबर नावाचा त्वचेचा आजार सांगितलेला आहे की त्यामध्ये उमराच्या फळासारखी त्वचा होते, तांबूस रंगाची होते आणि त्यामध्ये आग जास्त असते. किंवा एककुष्ठ नावाचा आजार सांगितलेला आहे की त्यात हत्तीच्या त्वचेसारखी जाड त्वचा बनते आणि आपण हल्ली बघतो की बरेचशा फंगल इन्फेक्शन मध्ये तशी त्वचा झालेली असते. तर अशा विविध प्रकारची लक्षणं तयार होतात. अच्छा अच्छा. तर सर सोरायसिस जो बरा व्हायला खूप अवघड आहे, बरोबर, अशक्य आहे, हो, तर तो आयुर्वेदाने बरा होतो का? हो, निश्चितच. हा सोरायसिस हा सायकोसोमॅटिक डिसऑर्डर आहे की ज्यामध्ये शरीर आणि मन दोन्ही इन्व्हॉल्व केलं असतं. आता आपल्या सर्वांना माहिती की हेल्थ म्हणजे हेल्थची व्याख्या जी सांगताना डेफिनेशन सांगताना WHO मध्ये पण सांगितलेलं आहे की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन द फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग ऑफ ह्युमन इज हेल्थ. किंवा आयुर्वेदाच्या भाषेत पण जर सांगायचं झालं तर समधातू सममल क्रिया प्रसन्न आत्मेंद्रिया मना इति स्वस्थ मित्य भीती येते. म्हणजे त्याचा जो मेटाबॉलिझम आहे शरीराचा तो प्रॉपर आहे. जे काय मेटाबॉलिझम मध्ये म्हणजे भूक लागणं, डेफिकेशन होणं, ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर आहेत. आणि त्याच्या जोडीला हेल्दी माइंड म्हणजे प्रसन्न मन आहे. तर हे असं असेल तेव्हा तो हेल्दी किंवा स्वस्थ व्यक्ती असा कन्सिडर केला जातो. आणि सोरायसिस मध्ये काय होतं की सुरुवातीला डोक्यात कोंडा यायला लागतो, नंतर त्यात खाज वाढायला लागते, मग कुठेतरी कानाच्या मागच्या बाजूला स्पॉट यायला लागतात आणि ते मग शरीरभर पसरतात. तर बऱ्याचदा ते स्टिरॉइड सारखी औषधं घेऊन ते दबून राहिलेलं असतं. पण जेव्हा आयुर्वेदिक चिकित्सा त्यासाठी दिली जाते तर आयुर्वेदातील पंचकर्म आणि पोटातील औषधं याने ते बाहेर काढलं जातं. आणि आपण काही वेळापूर्वी बघितलं की आयुर्वेदात जो आगत तंत्राचा भाग सांगितलेला आहे तर त्यातली औषधं जे वापरली, वेगवेगळे आगत आलेले आहेत, चंपकादी आगत, दशांग आगत, तर त्याने ते लवकर कमी यायला मदत होते. आणि आपल्याकडे असे बरेचसे रुग्ण आहेत की आता आपण औषधं बंद करून त्याचे 12-13 वर्ष झाले तरी त्यांना अजूनही रिकरन्स झालेला नाहीये. अरे वा, अच्छा. म्हणजे सोरायसिस बरा होतो. हो. फंगल इन्फेक्शन्स जी लवकर बरे होत नाहीत किंवा पुन्हा उद्भवतात, बरोबर, त्याबद्दल आयुर्वेदात काय सांगितलं? बरोबर. फंगस म्हणजे काय तर बुरशी. जिथं दमट वातावरण असतं किंवा जिथं ऑक्सिजनचा अभाव असतो तिथं ती येते. तर आपल्या शरीरात ऑक्सिजनचा अभाव कधी होतो तर जेव्हा रोगप्रतिकारक शक्ती कमी व्हायला लागते त्यावेळेस फंगस वाढायला लागतो. आणि जेव्हा रोगप्रतिकारक शक्ती वाढते तेव्हा ऑटोमॅटिक फंगस कमी व्हायला लागतो. तर या विचारानुसार आयुर्वेदामध्ये आपण त्याची ट्रीटमेंट करतो. रक्त शुद्धी करणारी औषधं, लघुमंजिष्टादी काढ्यासारखी गंधक रसायन, वंगभस्म, असं त्या प्रकृतीनुसार त्या व्यक्तीच्या ती औषधं दिली जातात. आणि आयुर्वेदानुसार हे केलं की चिकित्सा केल्यानंतर फंगल इन्फेक्शन हे मुळापासून पूर्ण, जे बरेचसे रुग्ण सांगतात 10-10 वर्ष त्यांना तो फंगल इन्फेक्शनचा त्रास असतो, त्वचेचा कलर ओळखायला येत नाही, एवढ्या पद्धतीने त्यांच्यात बदल झालेले असतात. आणि ऑइंटमेंट वेगवेगळी लावले की तर तात्पुरतं बरं होतं 8-10 दिवस आणि परत त्याचा रिकरन्स होतो. तर ह्या गोष्टी जेव्हा आयुर्वेदाची ट्रीटमेंट होती पूर्ण त्यानंतर त्यांना तो रिकरन्स देखील होत नाही. अच्छा. या ट्रीटमेंटमध्ये पर्टिक्युलरली त्वचा आणि फंगल इन्फेक्शन मध्ये आयुर्वेदात औषधाची प्रणाली आहे ती पोटातून औषध आहे की वरून म्हणजे लेप किंवा अशा प्रकारचं औषध दिलं जातं? बरोबर. जसं आपण कारण बघतो तर कुठलीही गोष्ट ही खाण्यातून आणि शरीरातल्या बदलानुसार झाली असते. आयुर्वेदामध्ये एक असं सूत्र आलंय की रोग हा सर्वव्यापी मंदाग्नो सुतराम उदराणीच. म्हणजे जे बरेचसे आजार आहेत ते आपल्या जठराग्नी कमी झाल्यामुळे होतात किंवा त्याला मंदाग्नी असं म्हणतात संस्कृत मध्ये. तर हा मंदाग्नी कशामुळे होतो तर खाण्यापिण्याच्या आणि वागण्याच्या चुकीच्या सवयी, ज्याला मनपूतम समाचारित म्हणतात की मनाला वाटेल तसं वागल्यामुळं. तर त्या गोष्टी नीट केल्या आणि ते करण्यासाठी ऑब्विसली पोटातनं औषध घेतलं तरच तो त्याचा रक्तधातू सुधारणार, आहार सुधारला की रक्तधातू सुधारणार आहे आणि पुढचे एक धातू सुधारून ते त्वचाही निरोगी होणार आहे. बरोबर. आणि त्याच्या जोडीला
तात्पुरता फरक जाणवा म्हणून लावायला ही औषधं देता येतात. बरोबर. फक्त तो एक तात्पुरतं खाज कमी होणं, पेन कमी होणं त्यासाठी बाहेरून, आणि पण ऍक्च्युअल जे बाह्य पण हा औषधी सेवनाचे जे विविध मार्ग सांगितलेत आयुर्वेदात, की नाकात औषध सोडणं, कानात औषध सोडणं, तर त्वचा मार्फत पण औषध आत जातात. ठीक आहे. तर त्वचा रोगांमध्ये पंचकर्माचा कसा काय उपयोग होतो? बरोबर. त्वचा रोगांमध्ये 5 प्रकारचे जे पंचकर्म आहेत. पंचकर्म म्हणजे काय, जे 5 कर्म आहे जे शरीर शुद्धीसाठी वापरले जातात. आता उदाहरणार्थ नवरात्र जवळ आली की स्त्रिया घर स्वच्छ करायला लागतात. ते घराचं एक कर्मच आहे, शोधन कर्म, म्हणजे घर स्वच्छ केलं जातात. आता सध्या बोलीभाषेत IT फील्ड मधले लोक मोबाईल मध्ये किंवा लॅपटॉप मध्ये स्कॅन करतात अँटीव्हायरल वगैरे, तर तेही तो पंचकर्मच आहे त्याचं. तर तसं शरीर शुद्धी करणं हे पंचकर्मच आहे. तर वमन, विरेचन, बस्ती, रक्तमोक्षण ह्या पद्धतीचे त्या व्यक्तीच्या प्रकृतीनुसार पंचकर्म चांगल्या पद्धतीने करता येतात. अच्छा, ओके. तसंच जसं त्वचा रोगांचं झालं तसं सोरायसिस मध्ये पंचकर्माचा उपयोग कसा होतो आणि काय फायदा होतो? बरोबर. सोरायसिसचा आता आपण मगाशी सांगितलंच की तो सायकोसोमॅटिक डिसऑर्डर आहे. म्हणजे त्यामध्ये मन आणि शरीर हे दोन्ही इन्व्हॉल्व केलं होतं ऍक्च्युअली. तर त्यासाठी शरीर शुद्धीसाठी त्याच्या आपण बस्ती म्हणजे मुस्तादी आपण बस्ती जे आहे तो चांगल्या पद्धतीने वापरता येतो. आणि त्याच जोडीला आज्ञाचक्रावर म्हणजे दोन्ही भुवयांच्या मध्ये आपलं आज्ञाचक्र असतं, तिथं शिरोधारा ज्याला म्हणतात ते पंचकर्म केलं जातं. म्हणजे औषधी तेलाची आणि ताकाची धार तिथे सोडली जाते. आणि ते मनावर काम करतं आणि सोरायसिस सारखे आजार मुळापासून घालवायला उपयोगी पडतात. एक उदाहरण सांगतो पेशंटचं. बऱ्याच वर्षांपूर्वी आपल्याकडे एक रुग्ण यायचा. त्यांना आपण सगळी औषधं वापरली, त्यांच्या हाताला सोरायसिसचे स्पॉट होते आणि नंतर ते सगळ्या शरीरात पसरले. पण जेव्हा ते म्हणजे तो बऱ्याच स्किन स्पेशलिस्ट कडे जाऊन आला, बरंच आयुर्वेदिक घेतलेलं आणि नंतर आपल्याकडे आला. मग एखादा रोगी जेव्हा इतक्या आयुर्वेद तज्ञांकडेही जातो तेव्हा एवढे सगळे डॉक्टर चुकीचे नसतात, काहीतरी पेशंट कडून होत असेल. जेव्हा त्याची हिस्ट्री घेतली तर तो बँकेमध्ये कॅशियर होता आणि पूर्वीच्या काळी मशीन वगैरे नव्हते, ते बोधक कप लावून जिभेच नोटा मोजल्या जायच्या. तर आणि एक नोट असते ती आपण माहिती कितीतरी लोकांकडे फिरून आलेली असते आणि त्याच्यावरच ते त्याच्या पोटात जायचं. मग आपण जे मागाशी म्हटलं टॉक्सिकॉलॉजी आगत तंत्रातली आणि मातीचा फॉर्म्युला म्हणून आपण यासाठी एक बनवलेला आहे. ती औषध वापरली आणि हे पंचकर्म केलं तर तेव्हापासून त्याचं ते सोरायसिस पूर्ण निघून गेलं. वा, हिस्ट्री पण किती महत्वाची आहे, त्याचं बरोबर अनालिसिस होणं गरजेचं आहे. थँक्यू सर, खूप छान माहिती मिळाली. त्वचेचे आजार आणि त्याच्यावरचे उपचार जे आयुर्वेदात उपलब्ध आहेत त्याबद्दल खरंच आज मला बऱ्याच आयडिया आल्या आणि ही माहिती जनरली प्रत्येकाच्या उपयोगाची आहे. तर त्यासाठी खरंच धन्यवाद. जर समजा पेशंट्सना आपल्यापर्यंत पोहोचायचं असेल, आपली अपॉइंटमेंट हवी असेल, आपण कुठे कुठे उपलब्ध होता, कसं काय तुमच्यापर्यंत पोहोचता येईल ह्याच्याबद्दल थोडंसं इन्फॉर्मेशन दिली तर मदत होईल. बार्शीमध्ये आपली मुख्य शाखा आहे. बार्शी म्हणजे सोलापूर जिल्ह्यात. ओके. त्याशिवाय इतर पुणे, मुंबई आणि ठाणे या ठिकाणी आपण तिन्ही ठिकाणी महिन्यात एक दिवस अवेलेबल असतो. अच्छा, दर महिन्याला तुमची विजिट असते. तर धन्यवाद सर. आपण असेच नवीन नवीन विषय घेऊन परत संकीर्ण चर्चा करूया आणि धन्यवाद. थँक्यू.